श्यामची आई. लेखक साने गुरुजी. भाग 14. रात्र 23. अर्धनारी नटेश्वर. मे महिन्याच्या सुट्टीत मी घरी गेलो होतो. इंग्रजी 4थीत मी गेलो होतो. मी घरी गेलो म्हणजे आईला आधार वाटे, कारण ती नेहमी आजारी असे. एक दिवस ताप येई, दुसऱ्या दिवशी ताप निघाला की ती पुन्हा कामाला लागावयाची. ताप आला की निजावयाचे, ताप निघताच उठावयाचे. ती फार अशक्त झाली होती. मी आलो म्हणजे तिला बरे वाटे. मी तिला पाणी भरण्यास, धुणे धुण्यास मदत करीत असे. अंगणाची झाडलोट करीत असे. आईचे पाय चेपायचे हा तर सुट्टीतील माझा नेमच झालेला असे. एक दिवस बाहेर स्वच्छ चांदणे पडले होते. जेवण खाणे झाली होती. वडील जेवून बाहेर गेले होते. धाकटे भाऊ झोपी गेले होते. आईचे उष्टे शेण वगैरे झाले. आई मला म्हणाली, श्याम, थोडे दळायचे का रे? का तुझे हात दुखतायत? संध्याकाळी तू खणले आहेस, घोडीचा दळा केलास ना. हात दुखत असले तर नको. मी म्हटले, मुळीच हात दुखत नाहीत. जात्याच्या खुंट्याला तुझा व माझा हात दोन्ही असतात. तुझा प्रेमळ हात माझ्या हाताला लागून मला शक्ती येते. चल, मी अंगणात जाते घालतो, पोत्यावर जाते घालतो. आईने घाल म्हणून सांगितले. मी अंगणात जाते घातले. आईने दळण आणले. दुसऱ्या दिवशी आंबोळ्या करावयाच्या होत्या. मला आंबोळ्या फार आवडत असत. माय लेकरे अंगणात दळत होती व चंद्र वरून अमृताचा वर्षाव करीत होता. मंद गार वारा सुटला होता. आई ओव्या म्हणत होती आणि त्या ओव्यांमध्ये श्याम बाळ असं माझं नाव ती गुंफीत होती. मला आनंद वाटत होता. दळण्याचं काम मला लहानपणापासून आवडतं, कारण त्यामुळे आईची सेवा करता येत असे. आईबरोबर दळत असता मी जात्यात वैरण घालावयासही शिकलो होतो. आम्ही दळीत होतो. दळणाचा आवाज ऐकून शेजारच्या जानकी वहिनी आल्या. बाई, हे काय, श्याम का दळतो आहे? मी म्हटलं, आज रात्री एकट्या कशा दळीत बसल्यात म्हणून पाहायला आले. श्याम, हे रे काय, तू इंग्रजी ना शिकतोस? जानकी वहिनींनी मला विचारलं. मी आईला विचारलं, आई, दळायला हात लावला म्हणून काय झालं? आई म्हणाली, श्याम, अरे जानकीबाई थट्टा करतात हो तुझी. त्यांचे तुझ्यावर प्रेम आहे म्हणून पाहावयाला आल्या. अरे, काम करणाऱ्याला का कोणी नावं ठेवतील? आणि आईला मदत करणाऱ्यात रे कसली कोणाची लाज? आईला मदत करणाऱ्याला हसेल तो रानटी समजला पाहिजे. तुझ्या भक्ती विजयात जनाबाई बरोबर प्रत्यक्ष पांडुरंग नव्हता का दळायला लागत? हो, खरेच आहे, पण खरे असेल का ते? देव कबीराचे शेले वेणू लागे, जनाबाईचे दळण दळू लागे, धुणी धुवू लागे, नामदेवाच्या पाठीमागे उभा राहून कीर्तनात टाळ वाजवी, नाचे. खरे का ग हे सारे? असं मी विचारलं. बसा ना जानकीबाई, अशा उभ्या का? असे जानकीबाईस विनवून आई मला म्हणाली, श्याम, अरे खरेच असेल ते. देवावर ज्यांची श्रद्धा असते व त्याचे स्मरण ठेवून जे काम करतात त्यांना देव मदत करतो. तू मला मदत करीत आहेस, ती देवानेच पाठवली. मे महिना आला की देव मला मदत करण्यासाठी तुझ्या रूपाने जणू येतो. अनेकांच्या रूपाने मदत करावयास देव उभा राहतो. कधी श्यामच्या रूपाने, कधी जानकीबाईंच्या रूपाने. आई, मला भेटेल का ग देव? मी एकदम विचारले. पुण्यवंताला भेटतो. पुष्कळ पुण्य करावं, सर्वांच्या उपयोगी पडावं, म्हणजे देव भेटतो. जानकी वहिनी मला म्हणाल्या, श्याम, का बोवा वगैरे व्हायचे आहे की काय? मग शिकतो आहेस कशासाठी? इंग्रजी शिकून चांगली मोठी नोकरी कर, आईला नोकरीवर नाही. मी म्हटले, मला साधू व्हावेसे वाटते, भक्त व्हावे असे वाटते. आई, ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जपत ध्रुव बसला होता. मी बसलो तर मला भेटेल का देव? आई म्हणाली, बाळ, ध्रुवाची पूर्वपुण्याई केवढी थोर, त्याचा निश्चय किती अभंग. बाप राज्य द्यावयास लागला तरी तो माघारी फिरला नाही. इतके दृढ वैराग्य कुठून आणावयाचे? या जन्मी चांगला होण्याचा प्रयत्न कर, मग केव्हा तरी देव भेटेल. जानकीबाई म्हणाली, श्याम, सोड, मी लावते आता हात, दमला असशील तू. मी आईला म्हटले, आई, तूच जरा हात सोड, जानकी वहिनी व मी दळतो.
जानकी वहिनी, मला वैरण घालता येते. मी आता तरबेज झालो आहे. आई, सोड ना हात थोडा वेळ. मी आईचा हात सोडविला व जानकी वहिनी आणि मी रडू लागलो. मी वैरण घालू लागलो. जानकी वहिनी, पहा कसे पीठ येत आहे ते. डोळ्यात घातले तरी खुपायचे नाही. पहा ना, मी त्यांना म्हणालो. जानकी वहिनी आईला म्हणाली, बाई, श्यामला तुम्ही अगदी बायकोच करून टाकलं. आई म्हणाली, माझ्या घरात कोण आहे मदत करावयास? अजून सून थोडीच आली आहे घरात. श्याम नाही मदत करणार तर मग कोण करील? जानकीबाई, बायकांना कधी कधी पुरुषांची कामे करावी लागतात. त्यांना कमीपणा थोडाच आहे. श्याम मला डाळ तांदूळ निवडावयाला लागतो, धुणी धुवायला लागतो, भांडी बेसळायला, सर्व कामांत मदत करतो. त्या दिवशी माझे लुगडे धुतले न हो. मी म्हटले, श्याम, लोक तुला हसतील. तर म्हणे कसा, आई, तुझे लुगडे धुण्यात माझा खरा आनंद आहे. तुझी चौघडी मी पांघरतो, मग धुवावयाला का लाज वाटेल? जानकीबाई, श्यामला काही वाटत नाही. मी श्यामला बायको करून टाकले आहे, तरी त्याला ते आवडते. मित्रांनो, आईचे ते स्फूर्तिमय शब्द मला अजून आठवतात. पुरुषांच्या हृदयात कोमलता, प्रेम, सेवावृत्ती, कष्ट सहन करण्याची तयारी, सोशिकता, मुकेपणाने काम करणे या गोष्टी उत्पन्न झाल्याशिवाय त्यांचा पूर्ण विकास झाला आहे असं म्हणता येणार नाही. त्याचप्रमाणे स्त्रियांच्या हृदयात धैर्य, प्रसंगी कठोर होणे, घरी पुरुष मंडळी नसेल तर धीटपणे घरची व्यवस्था पाहणे हे गुण येतील तेव्हाच त्यांचा पूर्ण विकास झाला असे म्हणता येईल. ह्यालाच मी लग्न म्हणतो. लग्न करून हेच साधावयाचे. लग्न करून पुरुष कोमलता शिकतो, हृदयाचे गुण शिकतो, स्त्री बुद्धीचे गुण शिकते. विवाह म्हणजे हृदय व बुद्धी, भावना व विचार यांचे मधुर मिश्रण, मधुर सहकार्य होय. पुरुषांच्या हृदयात स्त्री गुण येणे व स्त्रीजवळ पुरुष गुण येणे म्हणजे विवाह होय. अर्धनारी नटेश्वर हे मानवाचे ध्येय आहे. स्वतः पुरुष अपूर्ण आहे, स्वतः एकटी स्त्री अपूर्ण आहे, परंतु दोघे एकत्र येऊन दोन पूर्ण व्यक्ती बनतात. दोन अपूर्णांच्या लग्नाने दोन पूर्ण जीव जणू बनतात. निराळे लग्न लावण्याची आई मला जणू जरूरच ठेवीत नव्हती. प्रेम, दया, कष्ट, सेवा या स्त्री गुणांशी आई माझे लग्न लावून टाकीत होती. रात्र 23वी समाप्त. रात्र 24वी. सोमवती अवस. ज्या सोमवारी अवस येते तिला सोमवती अवस म्हणतात. त्या दिवशी सोमवतीचे व्रत घेतलेल्या ब्राह्मणांच्या सुवासिनी बायका पिंपळाची पूजा करतात. सोमवारी अवसेला कोणत्या तरी 108 वस्तू देवाला वाहावयाच्या असतात. मग पुढे 108 विडे, 108 आंबे, 108 रुपये, 108 दिडक्या, 108 केळी, 108 खण, 108 नारळ, 108 पेढे, 108 लुगडी, ज्याला जशी ऐपत असेल त्याप्रमाणे देवाला द्यावयाचे, दान करावयाचे अशी घटना आहे. ज्याचा जो उपाध्याय असेल त्याला हे सारे मिळते, परंतु तो उपाध्यायही सर्व स्वतःच्या घरीच ठेवीत नाही. पारावर इतर उपाध्याय मंडळीत तो ते वाटतो. ही पद्धत फारच सुंदर आहे. त्यागावर ती उभारलेली आहे व तीमुळे उपाध्याय मंडळीत परस्परांचा द्वेष मत्सरही करण्याला अवकाश राहत नाही. माझी आई जेव्हा एकत्रात होती, भरल्या घरात श्रीमंतीत होती, तेव्हाच तिने सोमवतीचे व्रत घेतले होते. 108 पावल्या, 108 विडे, 108 पेढे अशा चांगल्या सोमवती तिने त्यावेळेस घातल्या होत्या. परंतु आता गरिबी आली होती. तिलाच नेसावयास लुगडे नव्हते तर 108 लुगडी गोठून देणार. तिलाच खावयास नव्हते तर ती काय देणार. सोमवतीचे व्रत एकाएकी सोडता येत नाही. घरात पतीजवळ तरी कोणत्या तोंडाने ती मागणार. पतीजवळ काय होतं. नाताळाची सुट्टी असल्यामुळे मी घरी होतो. सोमवती आली होती. मी आईला विचारले, या सोमवतीला तू काय घालणार, काय ठरवले आहेस. जानकी वहिनी 108 सुपाऱ्या, ओल्या सुपाऱ्या घालणार आहेत. आई म्हणाली, बाळ, 108 पोफडे माझी घालून झाली आहेत. मागे सीता आत्याने पाठवली होती. मग तू काय घालणार आहेस. 2 दिवस तर राहिले सोमवतीला. काही ठरावयास हवे ना. काही ठरवायला हवे आपण. आई,
108 गुळ म्हणजे का 108 गुळाच्या ढेपा व्हावयाच्या? 108 तेल म्हणजे का 108 तेलाचे डबे द्यावयाचे? आई म्हणाली, कोणी 108 डबे दिले तरी हरकत नाही, परंतु गरीब असला तर तो ठरवितो की 108 अतपाव देईन, 108 पावशेर देईन, किंवा एकदम 1 मण गूळ, 1 मण तेल असेही देतात. त्यात वाटेल तसे 108 भाग बसवावे. मी विचारले, आई तू 108 अतपाव गूळ घातलेस तर? आई म्हणाली, श्याम घरात विष खावयास दिडकी नाही, गडफास लावायला सुतळीचा तोडा नाही, कोठून आणावयाचे पैसे? झाड का आहे आपल्या अंगणात? हलविले की पडले पैसे? आपण गरीब आहोत श्याम, गरीब आहोत. मी म्हटले, 108 आवडे घातलेस तर? बाळ, 108 आवडे एकदा मी घातले होते. सोलीहून त्यांनी आणले होते. आपला सोलीचा तुकाराम नव्हता का, त्याने दिले होते. आई म्हणाली, आई 108 चिंचोके घातले तर नाही का चालणार? मी हसत हसत विचारले. आई म्हणाली, हो चालतील तर काय झालं, पण काय लोक हसतील, होय ना? हसतील, त्यांचे दात दिसतील. त्यांचे हसायला काय जाते? द्यायला थोडेच कोणी येते आहे, हसायला सारे, मदत करायला कोणी नाही. देव तर हसणार नाही ना? देव रागावणार नाही ना? मी विचारले. आई म्हणाली, श्याम देव नाही रागावणार. अरे देवाला विदुरा घरच्या करण्या सुद्धा आवडल्या. मिटक्या मारून त्याने खाल्ल्या. सारखे ताट चाटीत होता तरी त्याची तृप्ती होईना. देवाने सुदाम्याचे पोहे कसे बकाबका खाल्ले. जसा अधाशी व उपाशी रुक्मिणीला 1 मूठ देण्यास तयार होईना, देव उपाशीच असतो. प्रेमाने त्याला कोण देतो? लाखांत एखादा. प्रेमाने दिलेलेच त्याच्या पोटात जावयाचे. भुकेल्या देवाला द्रौपदीचे पान खाऊन ढेकर आली. देवाला प्रेमाने द्या, ते त्याला दुधाच्या समुद्रापेक्षा थोर आहे. शबरीची उष्टी बोरे ती कशी खाल्ली रामाने? तू वाचले आहेस ना? देवाला सारं चालतं. त्यात भावभक्तीचे तूप ओतलेले असले म्हणजे झाले. त्यात हृदयाचा ओलावा असला म्हणजे झालं. मग चिंचोकेच काय, पण 108 दगड जरी देवाला दिले तरी त्याला खडी साखरेप्रमाणे गोड लागतील. हे प्रेमाने दिलेले दगड तो चघडीत बसेल, शतजन्म चघडीत बसेल व म्हणेल, भक्ताने फारच अप्रतिम मेवा दिला. पटकन फुटत नाही, विरघळत नाही, एक एक खडा तोंडात धरून ठेवावयास वर्ष पुरेल. श्याम देवाला रे काय, त्याला काहीही द्या, परंतु आपण जे देऊ ते देताना त्यात हृदय ओतून दिले पाहिजे. श्याम, द्रौपदी, शबरी यांच्या भक्ती इतकी माझी कोठे आहे भक्ती? मला कुठे तशा भक्तीने चिंचोके भरून देता येणार आहेत? आपली नाही होत इतकी लायकी. मग तू काय करणार आहेस? सांग ना, ठरवले असशील काहीतरी. मी विचारले. आई म्हणाली, मी 108 फुले वाहणार आहे. फुलासारखे निर्मळ व शुद्ध दुसरं काय आहे? फुले वाहीन हो मी. आई, सारे भटजी हसतील व पारावर जमलेल्या बायका तुझी फजिती करतील. उपाध्याय फुले घेणार नाहीत. मी म्हटले. आई म्हणाली, श्याम, जे वाहावयाचे ते देवासाठी असते, ते भटजीसाठी नसते. देवाच्या पायांवर सारे वाहावयाचे. देवाच्या पायांवर वाहिलेले फूल भटजीस घ्यावे वाटले, तो थोर प्रसाद आहे असे त्याला वाटले तर घेईल, नाहीतर देवाच्या पायावर फूल राहील. आपणास दुसरं काही देता येत नाही तर काय करावयाचं? देता येईल ते देवाला द्यावं. मग कोणती 108 फुले वाहणार आहेस? आपणाकडे फुले तरी चांगली कोठे आहेत? नाहीतर आई, 108 पानेच वाहा. 108 तुळशीची पाने, 108 बेलाची पाने, 108 दुर्वा. आई, देवाला फुलांपेक्षा पानेच का ग जास्त आवडतात? कितीही फुले असली तरी तुळशीपत्र, दुर्वा, बेल यांच्याशिवाय पूजा पुरीच होत नाही. विष्णूला तुळशीपत्र, गणपतीला दुर्वा, शंकराला बेल. त्यांना फुलांपेक्षा याचीच आपली जास्त आवड का ग आई? असे मी विचारले. आई म्हणाली, तुळशीपत्र, दुर्वा वगैरे मिळावयास त्रास नाही पडत. वाटेल तेथे होतात. थोडे पाणी घातले की झाले. फुले म्हणजे ठरलेल्या ऋतूतच फुलावयाची.
परंतु पाने आपली नेहमी आहेत. झाड जिवंत आहे तोपर्यंत पाने आहेतच. पानांचा दुष्काळ फारसा नाही. म्हणून ऋषींनी संतांनी देवाला पानच प्रिय आहे असे सांगून ठेवले. ते तरी नेहमी देवाला भक्तीने व्हावयास माणसाला अडचण पडू नये. माझ्यासारख्या गरीब बाईला देवाला साधे पान व्हावयासही लाज वाटू नये. दुसऱ्यांनी देवाला वाहिलेले रुपये, खण, नारळ पाहून मला त्यांचा मत्सर वाटू नये म्हणून देवाला पान प्रिय आहे असे संतांनी ठरविले. श्रीमंताला आपल्या संपत्तीची ऐट वाटावयास नको व गरीबाला गरिबीची लाजही वाटावयास नको. असो, या पत्रपूजेत अर्थ आहे. श्रीमंताने केवढीही मोठी दक्षिणा दिली तरी वरती तुळशीपत्र ठेवून ती दक्षिणा द्यावयाची. हेतू हा की श्रीमंताला आपण फार दिले असे वाटू नये. आपण एक पान दिले असेच त्याला वाटावे. गणपतीच्या पूजेला, हरताळकांना, मंगळागौरीला ही पत्री आधी पाहिजे. ही साधी सुंदर पाने आधी हवीत. 108 तुळशीची दडे मी पुढे केव्हा तरी वाहणार आहे. मग यावेळेस कशाची फुले घालणार? तू तर सांगतच नाहीस, मी अधीर होऊन म्हटले. आई म्हणाली, मी परवा रात्री त्यांना सांगितले की सोमवतीला चांगलीशी फुले घालावयाचे ठरवले आहे. झेंडू, पांढऱ्या चाफ्याची फुले ही आहेतच, परंतु जर चांगली सुवासिक आणता आली कोठून तर आणावी. मी एकदम म्हटले, म्हणून भाऊ गावाला गेले आहेत होय? होय, ते जालगावला गेले आहेत. तेथे बरव्यांची मोठी बाग आहे. त्या बागेत नागचाफ्याची फुलझाडे आहेत. ती 108 फुले मिळाली तर पाहावी म्हणून ते लांब गेले आहेत. आपल्याजवळ पैसे नाहीत, परंतु चालण्याचे श्रम करावयास पाय आहेत असे ते म्हणाले. आई म्हणाली, मित्रांनो, चाफ्याचे अनेक प्रकार आहेत. पांढरा चाफा, हिरवा चाफा, सोन चाफा व नागचाफा. पांढऱ्या चाफ्याशिवाय बाकीच्या सर्वांस सुगंध आहे. सोन चाफ्याचा वास फार असतो, परंतु नाग चाफ्याचा गोड असतो. 4 बाजूंना 4 शुभ्र स्वच्छ रुंद अशा पाकड्या व मध्ये पिवळा परागपंज असे हे फूल असते. फारच सुंदर दिसते हे फूल. गरिबीत राहूनही ध्येयवाद दाखवणारी व आचरणारी माझी आई होती. पतीला देता येणार नाही ते त्याच्याजवळ मागून त्याला रडविणारी, खिन्न करणारी ती नव्हती. त्याला लाजवणारी, खाली मान घालावयास लावणारी ती नव्हती. त्याच्याजवळ साधी फुलेच मागणारी, परंतु ती खटपट करून दूरवर जाऊन चांगली पाहून आणा असे सांगणारी, पतीलाही ध्येयवाद शिकवणारी, देवासाठी झिजावयास लावणारी अशी ती साध्वी होती. रात्र 24वी समाप्त. भाग 14वा समाप्त.